नमस्कार. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे सांडगे बनवत असताना आपण कसलाही यामध्ये तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे सांडगे वर्षभर आरामात टिकले जातात. तेलामध्ये टाकताच एकदम पांढरेशुभ्र असे फुलासारखे फुलतात. मग अशा पद्धतीचे कुरकुरीत आणि खमंग चवदार हे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे सांडगे एक वेळेस नक्की बनवून पहा. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले साबुदाणा बटाट्याचे सांडगे बनवत असताना साबुदाणा हा मोजून घ्यायचा आहे. साबुदाणा मोजण्यासाठी इथे मेजरिंग कपाचा किंवा ग्लासचा वापर करून घ्यायचा आहे. साबुदाणा 2 पाण्यानं आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये बोट बुडेल इतपत पाणी टाकायचं आणि आपल्याला रात्रभरासाठी हे भिजत ठेवायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी पाहू शकता मस्त असा साबुदाणा भिजलेला आहे. भिजल्यानंतर आपण ते असंच ठेवून देणार आहोत. त्यानंतर इथे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याचे आपल्याला पूर्णपणे साल काढून घ्यायचे आहेत. साल काढून घेतल्यानंतर पूर्णपणे दोन्ही बटाट्याचे साल काढून स्वच्छ धुवून एक जाडसर अशी किसणी घ्यायची आहे आणि किसणीने त्याचा एकदम किस करून घ्यायचा आहे. तर हे किस करून घेतलेला 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ठेवलेलं पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खिसून घेतलेला बटाट्याचा खीस टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने जो खीस आहे तो सुद्धा आपल्याला चाळणीवरतीच गाळून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा खिसणीने खिसून घेतलेले आहेत. तर सर्व आपल्याला खीस आणि साबुदाणा हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून हे छान असं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. सर्व आपल्याला साहित्य टाकून घेतल्यानंतर एकदम एकजीव करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कसलाही पाण्याचा वापर करायचा नाही. तर अशा पद्धतीने मस्त असं परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण सांडगे बनवण्यासाठी घेणार आहोत. तर त्यासाठी गच्चीवरती मी सांडगे बनवून घेणार आहे. तर चटई टाकून घेतलेली आहे. चटईवरती आपल्याला एखादा पॉलिथिन सीट टाकलेला आहे. त्यानंतर छोटे छोट्या साईजचे सांडगे बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी सर्व सांडगे बनवून घेतलेले आहेत. आता हे बनवून घेतलेले सांडगे वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला हे 2 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे सांडगे आपण हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतात. तर पाहू शकता मस्त असे तळल्यानंतर तेलामध्ये टाकताच एकदम छान असे फुलासारखे फुलतात. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.